थांबा, अगदी थांबा. तुम्ही प्रेम पाहिलं असेल, पण असं प्रेम नाही. हे प्रेम नाही, हा तुफान आहे. हा चित्रपट म्हणजे इश्काचं रणांगण, जिथे हृदयांची धडकनही जखमी होते. तेरे इश्क में पाहताना एकच प्रश्न डोक्यात ड्रिलसारखा घुसतो. हे प्रेम आहे की संपूर्ण विनाश? आणि या विनाशातून कोण वाचणार? आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट आपल्याला अशा प्रेमकथेत खेचतो जिथे भावना सुंदरही आहेत आणि धोकादायकही. धनुष, शंकर, रॉ, अनियंत्रित, अंगारासारखं तापलेला. त्याच्या डोळ्यात प्रेमापेक्षा जास्त राग आहे, पण त्या रागातच प्रेमाची राख लपलेली आहे. कृती सनॉन, मुक्ती, संवेदनशील, अभ्यासू, दृढ. ती प्रेमाने बदल घडवू पाहते, पण नशीब तिला वेगळ्याच वादळात फेकून देतं. शंकर एक आग आहे आणि मुक्ती ती आग हातात धरू पाहणारी शांत नदी. दोघांची भेट होते आणि कथा एका रोमॅन्टिक सुरुवातीपासून धावत धावत पोहोचते गोंधळ, राग, वेदना आणि तुटलेल्या आत्म्यांच्या मध्यभागी. दोघांचं प्रेम वाढतं, पण सोबत वाढतो गैरसमज, हिंसा, पळपळ, दोघांना फाडून टाकणारे निर्णय. मुक्तीच्या प्रेमात शंकर बदलू पाहतो, पण स्वतःच्या राक्षसांपासून पळून कोण वाचलंय? AR रहमानचा बॅकग्राऊंड स्कोर इथे संगीत नाही, तो धडधडणारा इमोशनल अलार्म आहे. प्रत्येक फ्रेम एक जखम, प्रत्येक संवाद एक वार आणि प्रत्येक निर्णय एक भयंकर किंमत. तेरे इश्क में एक सत्यसंग. प्रेम सुंदर असतं, पण ते स्वच्छ राहण्यासाठी मन स्वच्छ असावं लागतं. शंकर आणि मुक्ती दोघे प्रेम करतात, पण त्यांचे भूतकाळ, त्यांचा जखमा, त्यांचे राक्षस त्यांना फाडून टाकतात. ही कथा शिकवते, प्रेम म्हणजे बंधन नाही, प्रेम म्हणजे जबाबदारी. प्रेमाने बदल व्हायला हवा, नाही तर प्रेम आपल्याला अंधारात ढकलतं. तेरे इश्क मी हे प्रेमाचं गुलाब नाही, ही काट्यांची माळ आहे. ज्यांनी पाहिलं ते प्रेमाच्या सौंदर्यावर नाही, त्याच्या वेदनेवर रडून गेले. कधीकधी प्रेम वाचवत नाही, ते आपली परीक्षा घेतं. प्रेम करा, पण स्वतःला हरवून नाही, कारण प्रेम जर विषारी झालं तर हृदय वाचत नाही.